चलो स्टार्ट करने का। तो आज क्या करने का है, आज काय करायचं बघा। तर आज नवीन थेअरी काय बघायची नाही, फक्त न्यूमरिकल्स बघायचे आहेत. आज नवीन थेअरी काही नाही, फक्त काय बघायचे, न्यूमरिकल्स बघायचे. चला बर, हे काल न्यूमरिकल झाले का मला जरा सांगा. Potential gradient on the wire is 10 volt per meter. Point B and C are at a distance 30 and 60 centimeter. Find out potential difference between points B and C. हे झाले का काल न्यूमरिकल? बोला, मला काय आठवत नाही आहे झाले की नाही. नाही झालं, ठीक आहे. चलो बा काय बोलाल बघा. न्यूमरिकल काय, पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग द लेंथ ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर. चला चला लिहून घ्या. पोटेन्शियल ग्रेडियंट इज 10 volt per meter. Potential gradient is 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 10 volt per meter. Find out potential difference between points. Find out potential difference between points at a distance of 30 centimeter and 60 centimeter. Potential gradient is 10 volt per meter. Find out potential difference between points which is at a distance of 30 centimeter and 60 centimeter from one end. Okay. तर काय करायचंय मग काय करायचंय. पोटेन्शियोमीटर वायर आहे, त्याच्या खाली इकडे बॅटरी रेजिस्टन्स आहे, सगळं असणार. मग ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. मग पोटेन्शियोमीटर वायरवर काय आहे, दोन पॉइंट्स आहेत. पोटेन्शियोमीटर वायरवर काय है, दोन पॉइंट्स. एक पॉइंट किधर है, एक पॉइंट है 30 सेंटीमीटर पे, दूसरा है 60 सेंटीमीटर पे. और इन दोनों के बीच का क्या फाइंड आउट करना है, पोटेंशियल डिफरेंस. ठीक है. तो लाइन के ऊपर पोटेंशियल डिफरेंस कितना रहता है. पोटेंशियोमीटर लाइन जो है उसके ऊपर पोटेंशियल डिफरेंस कितना रहता है, किती असते. 1 मीटर वायर असली तर पोटेंशियल डिफरन्स असते 10. 1 मीटरची वायर असलं तर पोटेंशियल डिफरन्स कितीचा आहे, 10 व्होल्टचा. 2 मीटर वायर 2 into 10, 3 मीटर 3 into 10, 4 मीटर 4 into 10. मग इथं किती डिस्टन्स आहे, या दोन्ही पॉइंट्स मधलं लेंथ किती आहे. मग लेंथ आहे 0.3 मीटर. 30 सेंटीमीटर आहे पण त्याला मीटर मध्ये लिहिलं. हे 30 सेंटीमीटर आहे पण त्याला मीटर मध्ये लिहिला तर किती, 0.3. So distance is 0.3. So length is 0.3 and potential gradient is K. Length is 0.3 and potential gradient is what, K. K into length is potential difference. काय असते, K into length is potential difference. K किती आहे, 10 volt per meter. आणि लेंथ किती आहे, दोन्ही पॉइंट्स मधलं लेंथ किती आहे, 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर. मीटरला मीटर गेला, मग 10 into 0.3 येते किती, 3 व्होल्ट. म्हणजे या दोन पॉइंट्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, या दोन पॉइंट्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 3 व्होल्ट. ठीक आहे. चला घ्या लिहून घ्या.
नेक्स्ट बघू. अरे 2 साक्षी 3 साक्षी कुठून आल्या? चलो बघा लिहून घ्या. नेक्स्ट बघू. चला झालं की मला डन सेंड करा. पुढचं बघू. ठीक है, चलो नेक्स्ट बघा. चलो बा सेकंड न्यूमेरिकल काय बघा. बा सेकंड न्यूमेरिकल काय? ला सेन्सिटिव्हिटी. सेकंड न्यूमेरिकल थेरोटिकल क्वेश्चन आहे. ला सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. सेन्सिटिव्हिटी of potentiometer wire can be increased by sensitivity of potentiometer wire can be increased by sensitivity of potentiometer wire can be increased by डॉट 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 डॉट. मतलब ब्लँक स्पेस आहे. ब्लँक स्पेस आहे, मग कुठला तरी ऑप्शन तिथं बसवायचा आपल्याला. सेन्सिटिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर वायर कॅन बी इन्क्रीज्ड बाय डॉट डॉट डॉट. ठीक आहे. मग करेक्ट ऑप्शन मी सांगतो आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन करतो. करेक्ट ऑप्शन काय लिहून घ्या. बाय इन्क्रीजिंग लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. by increasing length of potentiometer wire. चला लिहा. by increasing length of potentiometer wire. by increasing length of potentiometer wire. Question क्या होता? Sensitivity of potentiometer wire can be increased by sensitivity of potentiometer wire. Sensitivity of potentiometer wire can be increased by increasing length of potentiometer wire. मग पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ वाढवली की त्याची सेन्सिटिव्हिटी वाढणार. पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ जर वाढवली तर काय होते? पोटेन्शियोमीटरची काय होते? सेन्सिटिव्हिटी वाढते. मग पोटेन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी काय किंवा कोणत्या पण इक्विपमेंटची सेन्सिटिव्हिटी काय? तर सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला काय? तर सेन्सिटिव्हिटीचा फॉर्म्युला असतो चेंज इन आउटपुट. डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. dx अपॉन dt लिहिते ना, तसं डी आउटपुट अपॉन डी इनपुट लिहिलो मी. डी म्हणजे स्मॉल चेंज. डी आउटपुट अपॉन डी इनपुट. डी म्हणजे काय? स्मॉल चेंज. मग सेन्सिटिव्हिटीचा मिनिंग काय? चेंज इन आउटपुट अपॉन चेंज इन इनपुट. सेन्सिटिव्हिटीचं बेसिक डेफिनेशन काय? Basic definition of sensitivity is change in output upon change in input. ठीक आहे. बरं, डेफिनेशन आली कुठून? डेफिनेशन कुठून आली तर बघा एक एक्झाम्पल आपण बघूया, अंडरस्टँड करूया, मग त्याच्यावर आणखीन जरा क्लिअर होते. सेन्सिटिव्हिटीचे डेफिनेशन आली कुठून? समजा आपल्याकडे 2 स्टुडंट्स आहेत. स्टुडंट ए अँड स्टुडंट बी. ठीक आहे. आपल्याकडे 2 स्टुडंट्स आहेत, स्टुडंट ए अँड स्टुडंट बी. दोघं पण किती तास अभ्यास करायले? दोघं पण अभ्यास करायले काहीच अभ्यास करत नाही. 0 तास. 0 आवर्स. दोघं पण काही अभ्यास करणार 0 तास. 1 मिनिट अभ्यास करत नाही दिवसभर. दोन्ही स्टुडंट्स काही अभ्यास करत नाही. ठीक आहे.
मग मी दोघांना इनपुट काय दिला, सेम दिलं. दोघांना शिव्या घातल्या फॉर 15 मिनिट्स. याला शिव्या घातल्या फॉर 15 मिनिट्स आणि याला पण शिव्या घातल्या किती, फॉर 15 मिनिट्स. मग दोघाला इनपुट काय दिला, सेम. मग मी जे द्यायलो ते इनपुट आहे, मी जे द्यायलो त्यांना ते इनपुट आहे. मग मी जे शिव्या घातल्या त्यांना बोललो अभ्यास करा, असं करा, तसं करा, तसं करा, त्यांना 15 मिनिट्स याला बोललो, त्याला 15 मिनिट्स बोललो. मग इनपुट दिला मी 15 मिनिट्सचा. मग यानं दुसऱ्या दिवशी अभ्यास केला फक्त 1 hour. यानं दुसऱ्या दिवशी अभ्यास किती केला, 1 तास केला. आणि याने दुसऱ्या दिवशी अभ्यास किती केला, 8 hours. ठीक आहे. मी इनपुट दिल्यानंतर यांना अभ्यास किती वाढला, 1 तास. याचा अभ्यास वाढला 8 hours ना. मग मोर सेन्सिटिव्ह कोण आहे मग मोर सेन्सिटिव्ह कोण आहे, ए का बी? बघा, विच वन इज मोर सेन्सिटिव्ह, ए और बी? बोला, मोर सेन्सिटिव्ह कोण आहे? केमिस्ट्री लेक्चर वगैरे आपल्या लेक्चर मध्ये येत नाहीत ना, केमिस्ट्री, बायोलॉजी. साक्षी, 8 to 9 या वेळेत केमिस्ट्री बायोलॉजीचे लेक्चर वगैरे कुणाचे येत नाहीत ना? ठीक आहे, ठीक आहे, ओके. शारदा, काय झोप लागली होती का? किती वेळ झाला? लेक्चर करा घरी, आळसपणा करू नका. घरी लेक्चर करा. आणखीन 10-15 दिवस डिस्टर्बन्स राहील या कोविडचा. एप्रिल महिना जाईल याच्यात असं वाटतंय, बघू. त्याच्यानंतर चालू होईल. अमरावतीमध्ये पण खूप जास्त केसेस येत होत्या. अमरावतीमध्ये आता डाऊन झाले, ट्रेंड डाऊनवर्ड आहे. इकडे पण लागेल, 15-20 दिवसात डाऊनवर्ड ट्रेंड लागेल. तोपर्यंत तुम्ही घरी आहात तर अभ्यास करत बसा, टाइमपास करू नका, अभ्यास करत बसा. चलो, मग कोण मोर सेन्सिटिव्ह आहे या केसमध्ये? दोघांना इनपुट काय दिला मी, सेम. दोन्ही स्टुडंट्सला इनपुट सेम दिला, पण याने जास्त अभ्यास केला, आउटपुट मोठा दिला. मग दिस स्टुडंट बी इज मोर सेन्सिटिव्ह. व्हेरी गुड. स्टुडंट बी इज मोर सेन्सिटिव्ह अँड स्टुडंट ए इज लेस सेन्सिटिव्ह. काय फरक पडत नाही त्याला, मी बोलल्याचा, मी त्याला काहीतरी बोललं, शिवाय घातल्या, त्याचा काही फरक पडत नाही त्याला. दिस स्टुडंट इज लेस सेन्सिटिव्ह, दिस इज मोर सेन्सिटिव्ह. मग सेन्सिटिव्हिटी काय? आउटपुट जास्त फॉर सेम इनपुट देन मोर सेन्सिटिव्ह. आउटपुट जास्त फॉर सेम इनपुट, मोर सेन्सिटिव्ह. आउटपुट कमी फॉर सेम इनपुट, लेस सेन्सिटिव्ह. मग सेन्सिटिव्हिटीची बेसिक डेफिनेशन काय? चेंज इन आउटपुट अपॉन चेंज इन इनपुट. मग पोटेन्शियोमीटर मध्ये आपण काय चेंज केला? व्होल्टेज. कुणाचं व्होल्टेज? पोटेन्शियोमीटर मध्ये आपण काय चेंज करू शकतो? आपण इनपुट काय, आपल्या हातात काय? पोटेन्शियोमीटर मध्ये मी काय चेंज करू शकतो? तर बघा, हे पोटेन्शियोमीटर वायर आहे, हे पोटेन्शियोमीटर वायर आहे, इथे खाली बॅटरी लावली, रेझिस्टन्स, आणि हे सर्किट कंप्लीट. आणि हे बॅटरी काय बॅलन्सिंग चालू आहे. ह्या बॅटरीचं बॅलन्सिंग चालू आहे. मग हे चेंज मी काय करू शकतो? समजा पोटेन्शियोमीटर मला दिला यूज करायला, हे यूज करा आणि त्याचं काहीतरी बॅलन्सिंग लेंथ काढा. मग पोटेन्शियोमीटर मध्ये मला काय चेंज करता येते? आय कॅन चेंज दिस बॅटरी, सो आय कॅन चेंज पोटेन्शियल. मग म्हणून लिहिलं मी चेंज इन पोटेन्शियल. आय कॅन चेंज पोटेन्शियल. मग मला ही बॅटरी चेंज करता येते की जिला बॅलन्स करायचं आहे. तिथं वेगवेगळ्या बॅटरीज लावता येतात. मग आपल्या हातात काय? चेंज इन पोटेन्शियल. आणि बॅटरी चेंज केली की काय चेंज होते? लेंथ कोण देते? लेंथ काय आपल्या हातात आहे का? पोटेन्शियोमीटरची बॅलन्सिंग लेंथ काय आपल्या हातात आहे काय? नाही. ते पोटेन्शियोमीटर जे सांगणार त्याच्यावरून आपल्याला येणार, ते आपल्या हातात नाही. मग दिस इज इन अवर हँड. मग बॅटरी चेंज केली तर चेंज इन पोटेन्शियल इज इन अवर हँड, इनपुट. बॅटरी चेंज केली की लेंथ चेंज होणार. मग चेंज इन लेंथ इज आउटपुट. सो चेंज इन लेंथ अपॉन चेंज इन पोटेन्शियल. चेंज इन लेंथ अपॉन चेंज इन पोटेन्शियल हे काय असते? सेन्सिटिव्हिटी. आणि हे कोण असतंय? हे असतंय पोटेन्शियल ग्रेडियंटचा रेसिप्रोकलच असतंय. हे कोण आहे? पोटेन्शियल ग्रेडियंटचा रेसिप्रोकल. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, हे उलट लेंथ अपॉन पोटेन्शियल ड्रॉप, हे काय असते? पोटेन्शियल ग्रेडियंटचा रेसिप्रोकल. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट काय? पोटेन्शियल ग्रेडियंट काय? करंट इन द वायर इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर अपॉन लेंथ ऑफ वायर. पोटेन्शियल ग्रेडियंट काय? करंट इन द वायर इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर अपॉन लेंथ ऑफ द वायर. मग सेन्सिटिव्हिटी किती आहे? मग सेन्सिटिव्हिटी कशी वाढवायची? कशी विचारलं ना क्वेश्चन मध्ये, काय विचारलंय?
How to increase sensitivity? So by increasing length of the wire, we can increase sensitivity of potentiometer. Potentiometerची sensitivity वाढवायची कशी? By increasing length of the wire, we can increase sensitivity of potentiometer wire. कळतंय? चला हे लिहून घ्या. चलो झाला. चला नेक्स्ट न्यूमेरिकल काय बोलते हैं? चलो नेक्स्ट बघा काय म्हणाला. बर आता आपले लेक्चर्स थोडं 1 hourच घेत राहू, 1-1 तासच घेत राहू. ऑनलाईन मध्ये जास्त सिलेबस काय कव्हर करायला नको. जेव्हा ऑफलाईन चालू होईल तेव्हा आपण एकदम फुल लेक्चर्स चालू करू. 1 hour and 30 minutes एकदम 1.5 तास लेक्चर चालू करू डेली. कारण ऑनलाईन मध्ये कव्हर केला तर तुम्ही काय जास्त अभ्यास करणार नाही, पण जितकं कव्हर व्हायला ऑनलाईन मध्ये तितका अभ्यास करा. जितका ऑनलाईन मध्ये कव्हर व्हायला तितका व्यवस्थित अभ्यास करा. ऑफलाईन एकदा भेटला आपल्याला आणखीन एक 15 दिवस 20 दिवसानंतर कि मग जास्त लेक्चर चालू करू. एकदम वातावरण व्यवस्थित झालं की मोठे लेक्चर आणखीन चालू करू. ओके 1 hour 20 minutes पर्यंत आपण लेक्चर घेऊन गेलोच होतो, परत डिस्टर्बन्स आला. ऑफलाईन झाले की परत आपण चालू करू मोठे लेक्चर. चलो बा डिस्टर्बन्स कमी झाला की लेक्चर्स मोठे करू. चलो बा नेक्स्ट काय म्हणाला? बा रेझिस्टिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर वायर ल्या. रेझिस्टिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर वायर is 40 into 10 raised to -8 ohm meter. Resistivity of potentiometer wire is 40 into 10 raised to -8 ohm meter. Cross section area of wire, potentiometer wire ची जर resistivity दिली, आता cross section area of wire is 8 into 10 raised to -6 meter square. Resistivity of the wire is this given. Cross section of the wire is 8 into 10 raised to -6. Cross section किती? 8 into 10 raised to -6 meter square. If current through wire is 0.2 ampere, if current through wire is 0.2 ampere, find out potential gradient. If current through wire is 0.2 ampere, find out potential gradient. If current through wire is 0.2 ampere, find out potential gradient. ठीक है, चला बघा जरा थिंक करा कसं करायचं आहे. इफ पोटेन्शियल ग्रेडियंट काय करायचं तर फाइंड आउट करायचं. चला बोला कसं करणार मग. वायर, पोटेन्शियोमीटर वायर आहे, खाली बॅटरी आहे, रेजिस्टन्स सगळं कंप्लीट आहे राईट.
मग काय फाइंड आउट करायचं आहे? काय फाइंड आउट करायचं आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट. मग पोटेन्शियल ग्रेडियंटचं काय फॉर्म्युला आहे? वायरवर पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे? मग पोटेन्शियल ग्रेडियंटचा काय फॉर्म्युला आपल्याकडे? करंट इन द वायर इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर डिवायडेड बाय लेंथ ऑफ वायर. ठीक आहे, आपल्याकडे काय फॉर्म्युला? हे फॉर्म्युला आहे. मग करंट इन द वायर दिले का? हा दिले. करंट इन द वायर गिवन किती? 0.2 ठेवून टाकू त्याला. रेजिस्टन्स ऑफ द वायर दिले का? रेजिस्टन्स ऑफ द वायर दिले नाही, पण रेजिस्टिव्हिटी आणि एरिया दिलाय. मग रेजिस्टिव्हिटी आणि एरिया मध्ये रेजिस्टन्सला कसा लिहायचा? रेजिस्टिव्हिटी आणि एरिया मध्ये कसा ठेवायचा? मग त्याला ठेवायचा रो एल अपॉन ए. रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी याचा रिलेशन काय? रेजिस्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स यांचं रिलेशन काय झालं? आपलं 11च्या बेसिक्स मध्ये झालं, 11th करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये झालं काय? रो इंटू लेंथ ऑफ द वायर अपॉन एरिया ऑफ द वायर. रेजिस्टन्सला रो एल अपॉन ए डिवायडेड बाय लेंथ ऑफ द वायर. लेंथला लेंथ कॅन्सल झाली. लेंथला लेंथ कॅन्सल झाली. मग करंट इन द वायर इज 0.2. करंट इन द वायर इज 0.2 इंटू रेजिस्टिव्हिटी किती? रेजिस्टिव्हिटी इज 40 इंटू 10⁻⁸. करंट 0.2, रेजिस्टिव्हिटी 40 इंटू 10⁻⁸ आणि खाली आला एरिया. तो एरिया किती आहे? 8 इंटू 10⁻⁶. एरिया किती? 8 इंटू 10⁻⁶. मला डिवाइड करू, बघू किती येते. मग 40 इंटू 2 किती येते बघा? 40 इंटू 2. मग डेसिमल शिफ्ट होते. 4 इंटू 2 8 येते. मग 40 इंटू 0.2 8 येते. हे 8 खालचा 8 गेला. 40 इंटू 0.2 किती येते? 8 येते. मग वरचा 8 आणि खालचा 8 कॅन्सल झाला. मग राहिलं काय? फक्त हे 10च्या पॉवर्स. मग 10⁻⁶ when it goes into numerator it becomes plus. 10⁻⁶ when it goes into numerator it becomes plus. So 6 minus 8 is how much? -2. 10⁻² whole per meter. 10⁻² whole per meter. के काढला ना, के चं युनिट काय? होल्ड पर मीटर. ठीक आहे, चला घ्या लिहून घ्या. कम्प्लीट करा. कम्प्लीट करा. झालं की सांगा, पुढचं न्यूमेरिकल बघू. आज कुठं होती समृद्धी? किती वेळ झाला आज? जयस्वाल आज कुठं होती? इतका लेट का झाला? लेक्चर कंटिन्यू बघा. चलो नेक्स्ट करायचा. बघा नेक्स्टला. नेक्स्ट काय बघायचा? बरं नेक्स्ट काय बघा. ला बा potentiometer wire length is 1 meter. Potentiometer wire length is 1 meter. Potentiometer wire length is 1 meter. It is connected in series with battery of 2 volt and resistance of 490 ohm.
Potentiometer wire length is 1 meter. It is connected in series with battery of 2 volt and 490 ohm resistance. And 490 ohm resistance. And 490 ohm resistance. ठीक है. If potential gradient on the wire is 0.2 millivolt per centimeter, if potential gradient on the wire is 0.2 millivolt per centimeter, then find out resistance of the wire. ओके सुदर्शन, ठीक आहे. ते डिलीट कर ना, मग डिलीट होत असलं तर डिलीट कर ना. का डिलीट होत नाही? ठीक है. क्वेश्चन क्या होता? वायर लेंथ इज 1 मीटर. It is connected in series with battery of 2 volt, resistance of 490. Potential gradient on the wire is this much. Then find out resistance of the wire. तो काय find out करायचं? We have to find out resistance of the wire. बोला कस करणार? मग कसं फाइंड आउट करायचं बोला? We have to find out resistance of the wire. पोटेन्शियल ग्रेडियंट दिले, मग त्याचा यूज कसा करायचा बघा. काय काय करता येतंय. मग रेजिस्टन्स ऑफ वायरला आपण अज्युम करू आर. ओके चला बा कसं करणार? रेजिस्टन्स ऑफ द वायर we will assume it as capital R. This resistance is 490 and this is battery is 2 volt. Current in the wire is how much? Current in the wire is how much? So current in the wire is equal to what? V divided by R. Current in the wire is equal to V divided by R. Overall circuit ला potential किती भेटला? Overall circuit ला किती potential भेटला ड्रॉप करायला? तो ओव्हरऑल सर्किटला पोटेन्शियल भेटलं 2. ओव्हरऑल सर्किटला किती पोटेन्शियल भेटलं ड्रॉप करायला? तर 2 अँड डिवायडेड बाय रेजिस्टन्स. डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती? मग सर्किटला भेटला 2 व्होल्ट आणि सर्किटचा रेजिस्टन्स, मग वायरचा रेजिस्टन्स आर. वायरचा रेजिस्टन्स आर आणि हा 490, दोघांची ऍडिशन. सो दिस इज द करंट इन द वायर. आता आर माहिती नाही म्हणून काढता येत नाही. सो दिस इज द करंट इन द वायर. पोटेन्शियल डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स आर प्लस 490. ठीक आहे. बर किती आले? बर बघू किती आले. तो करंट झाला क्लिअर. मग पोटेन्शियल ग्रेडियंट तर दिलंय, त्याच्यासाठी फॉर्म्युला लिहू, पुट करू व्हॅल्यूज, बघू कसं येते. पोटेन्शियल ग्रेडियंट बोला काय फॉर्म्युला? पोटेन्शियल ग्रेडियंट इज करंट इन द वायर, रेजिस्टन्स ऑफ द वायर डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द वायर. पोटेन्शियल ग्रेडियंट इज करंट ऑफ द वायर into resistance of the wire divided by length of the wire. मग potential gradient किती आहे? Potential gradient किती आहे? 0.2. Potential gradient किती आहे? 0.2 millivolt. मिली म्हणजे किती आहे? 0.2 millivolt. मिली is 10⁻³
0.2 मिली, मिली म्हणजे किती असते, मेगा म्हणजे 10⁶, गिगा 10⁹, मिली 10⁻³ 0.2 इंटू 10⁻³, 0.2 इंटू 10⁻³ व्होल्ट अपॉन सेंटीमीटर. ठीक आहे, युनिट्स पण लिहू आपण. 0.2 मिलीसाठी लिहिला 10⁻³ आणि युनिट काय, व्होल्ट पर सेंटीमीटर. युनिट पण लिहू, मग तुम्हाला जरा कोणत्या युनिट मध्ये पुट करायला जरा आयडिया थोडी क्लिअर होईल. मग इकडे राईट हँड साइडला करंट इन द वायर, करंट इन द वायर किती आहे, 2 डिवायडेड बाय R प्लस 490. करंट इन द वायर किती, 2 डिवायडेड बाय R प्लस 490 इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर किती, R. रेजिस्टन्स ऑफ वायर R डिवायडेड बाय लेंथ ऑफ वायर. आता लेंथ ऑफ वायर कशामध्ये ठेवायची, हे पर सेंटीमीटर आहे, तर लेंथ ऑफ वायर शुड बी, we have to put length of wire in centimeter. Length of wire is 1 meter. Length of wire should be put as 100 centimeter. मग आता युनिट काढून टाकू, खाली सेंटीमीटर आहे म्हणून लेंथ पण सेंटीमीटर मध्ये. त्याला सॉल्व्ह केलं की आन्सर भेटेल. ठीक आहे, याला सॉल्व्ह केलं की आन्सर भेटते. बा कसं सॉल्व्ह करता येते, मग या 100 ने इकडे मल्टिप्लाय करू. सॉल्विंग बघा आता कसं, या 100 ना या बाजूला मल्टिप्लाय करू, मग होते किती, 0.2 इंटू 100 करू. 0.2 इंटू 100 किती, एक डेसिमल शिफ्ट झाला 2, आणखीन एक शिफ्ट झाला 20, मग 20 इंटू 10⁻³ हे काय ते येते 2R डिवायडेड बाय R प्लस 490. 2R डिवायडेड बाय R प्लस 490. R प्लस 490 ला लेफ्ट ला घेऊ, 10⁻³ ला राईट ला घेऊ. मग R प्लस 490 मग 20 इंटू R प्लस 490, 20 इंटू R प्लस 490 आणि हे राईट ला घेऊ, 2R डिवायडेड बाय 10⁻³. 10⁻³ ला इकडे उचलला, याला इकडे उचलला. ठीक आहे, मग 10⁻³ किती आहे, 10⁻³ वर गेला की 10⁻+3 1000 होते. 10⁻³ when it goes in numerator it becomes 1000. मग इकडला एक 0, इकडला एक 0 कॅन्सल, इकडे 2 आहे ते पण कॅन्सल, इकडल्या 2 ला मग किती येते बघा, R प्लस 490 किती येते, R प्लस 490 इज इक्वल टू 100R. R प्लस 490 इज इक्वल टू 100R. 100R मधून R गेला तर 99R इज इक्वल टू 490. मग R इज इक्वल टू किती येणार, 490 डिवायडेड बाय 99. मग R पलीकडे जाऊन सबट्रॅक्ट केला, R ला पलीकडे नेऊन सबट्रॅक्ट केला आणि सॉल्व्ह केला तर असं येते. आणि 490 डिवायडेड बाय 99 आला, 490 डिवायडेड बाय 99. आता 99 आला तर 100 पकडा त्याला. 490 डिवायडेड बाय 99 आला, 99 ला ऑलमोस्ट 100 पकडा. 100 ने याला डिवाइड केलं तर किती, अप्रॉक्सिमेटली 4.9 ओहम. अप्रॉक्सिमेटली रेजिस्टन्स ऑफ वायर किती येते, 4.9 ओहम. ओके, चला लिहून घ्या, कंप्लीट करायला लिहून घ्या. चला समजतंय का बा, समजलं नसलं तर मला सांगा, परत एकदा करूया.
चलो बोला, समजते का इथपर्यंत? चल झालं. बरं परत एक्सप्लेन करायचं आहे का बघा. चला बा हे परत एक्सप्लेन करायचं आहे का सगळं क्लिअर आहे? बरं रिपीट एक्सप्लेनेशन पाहिजे का क्लिअर आहे सगळं? चला बा मी एकदम फटाफट रिपीट करतो बा काय फाइंड आउट क्वेश्चन काय होता. बा फटाफट रिपीट करतो काय होता क्वेश्चन बघा. बा we have to find out resistance of the wire. Length of the wire is given, battery is given, and this resistance is also given. We have to find out resistance of the wire. Potential gradient is also given. ठीक आहे. मग करंटचा फॉर्म्युला काय? करंट इज व्ही अपॉन आर. मग व्ही किती आहे 2 आहे आणि आर किती हा एक आर आणि हा एक आर. मग आर प्लस 490 हे आला करंट. मग पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला बघू आपण. पोटेन्शियल ग्रेडियंट काय? करंट इन द वायर, रेजिस्टन्स ऑफ द वायर डिवाइडेड बाय लेंथ ऑफ द वायर. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे मग 0.2 आहे ठेवला. पण मिली आहे ते मिली कोण असते मग? मिली इज 10 मिली कोण असते? मिली इज 10⁻³ मग मिली साठी 10⁻³ आला. मग हे होल्ड पर सेंटीमीटर आहे, हे होल्ड पर सेंटीमीटर आहे. मग लेंथ इथं पण कशात पुट करायला लागणार? सेंटीमीटर मध्ये. देअरफॉर हे 1 मीटर होतं, लेंथ 1 मीटर होती तर लेंथला काय पुट केला? 100 सेंटीमीटर. लेंथ 1 मीटर होती, लेंथला काय पुट केला? 100 सेंटीमीटर. आर ऍज इट इज रेजिस्टन्स ऑफ द वायर. करंट किती आहे काढला होता ना 2/r+490, 2/r+490. मग याला सॉल्व्ह केलं तर असं आलं. तर सॉल्व्ह कसं करायचं ते थोडं जरा बघा, व्यवस्थित कळेल तुम्हाला. हा तितकं मॅथ्स आता क्लिअर असायला पाहिजे. ओके चलो. नेक्स्ट काय म्हणाले बघा. चला लिहा काय. टू EMFs of two EMFs of two EMFs of 1.1 volt, 2 EMFs of 1.1 volt and E are balanced. Two EMFs of 1.1 volt and E are balanced. Two EMFs 1.1 volt and E are balanced. Their balancing lengths are 140 centimeter and 180 centimeter respectively. Their balancing lengths are 140 centimeter and 180 centimeter respectively. Find out E. Okay. Two cells are given, 1.1 volt and E. Their balancing lengths are 140 and 180. We have to find out E. चला परत एकदा जॉईन करा, सॉल्व करा, बघा येते का. परत एकदा जॉईन करा, सॉल्व करा, बघा येते का.